अमर रहे, अमर रहे अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे अजित दादा अमर रहे। नमस्कार। सर्वप्रथम आपल्या या राज्याचे आदरणीय संवेदनशील लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन आपल्या सर्वांच्या साक्षीने करते। खरं तर आज ज्यांच्या निधनाचं दुःख समजल्यानंतर अवघा महाराष्ट्रच नाही तर अवघा भारत हळहळला, असं सर्वांचंच आदर्श स्थान म्हणजे आदरणीय अजितदादा। खरं तर उभ्या महाराष्ट्राचं विकासाचं स्वप्न उराशी बाळगून झोपणारं आणि खऱ्या अर्थाने त्या स्वप्नांना चालना देण्यासाठी भल्या पहाटे उठणारं जर व्यक्तिमत्व असेल तर ते आदरणीय अजितदादा। अजितदादांच्या जाण्याने पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्याची विशेषत्वाने हानी झालेली आहे। आपला अवघा महाराष्ट्र राज्य पोरका झालेला आहे। एक विकासाच्या दिशेने असणारा नेता, फक्त काम आणि कामाच्या माध्यमातून बोलणारा, विकासाचा दरारा असणारा नेता म्हणजे आदरणीय अजितदादा। खरं तर वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, स्पष्ट व्यक्तपणा ही जी मूल्य राजकारणामध्ये गरजेची असतात, ही मूल्य ज्यांच्या माध्यमातून आपण सर्वच मंडळी पाहत आलो ते म्हणजे आदरणीय अजितदादा। अजितदादांच्या जाण्याने खरं तर न भरून निघणारी पोकळी आपल्या या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे। आणि विशेषत्वाने ज्यांनी खऱ्या अर्थाने आपले पालकमंत्री म्हणून आपल्या या पुणे जिल्ह्याचं नाव ज्यांनी या देशामध्ये मोठं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपणा सर्वांचंच आधारस्तंभ म्हणजे अजितदादा। आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत ही घटनाच मुळात मनाला पटत नाही किंवा हृदयाला भावणारी, कारण अजितदादा येतील किंवा अजितदादांचं सभेचा फोन येईल, अजितदादा येणार आणि त्यांना आपल्या विकासाची जी आपली कर्तृत्वाची ओळख आहे ती अजितदादांना सांगण्याची एक उर्मी मनाशी बाळगून माझ्यासारखी एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी काम करत होती की ज्यांच्याकडे बघून आम्ही मोठे झालो, ज्यांच्याकडे बघून आम्ही समाजसेवेचा वसा खऱ्या अर्थाने बाळगला। खरं तर बाळासाहेबांची जी शिकवण आहे 80% समाजकारण आणि मला वाटतं 20% राजकारण, हे पुरेपूर उतरलेलं एक आश्वासक विश्वासक नेतृत्व म्हणजे अजितदादा। आणि अजितदादा म्हणजे एक विकासाचा वादा, प्रत्येक जनसामान्याला, दुःखित शोषित वंचित घटकातील प्रत्येक माता भगिनीचा सन्मान म्हणजे अजितदादा, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणजे अजितदादा, आलेलं प्रत्येक संकट थोपवणारं वादळ म्हणजे अजितदादा। अजितदादा फक्त नावच काफी होतं, एक आधार होता, एक आधारवड खरं तर आपण सर्वांनीच गमावलेला आहे। परंतु त्यांची जी कार्यकर्त्यांच्यासाठी असलेली भावना आहे, सर्वसामान्यांसाठी असलेली भावना आहे, मला वाटतं ती फार महत्त्वाची आहे। आपण सर्वांनीच, खरं तर आपण सर्वच कार्यकर्ते मंडळी आहोत, सर्वांसाठी काम करतो आणि हे काम करत असताना मला वाटतं त्यांचीच विकासाची उंची आपण घेतली पाहिजे। खरं तर जेव्हा मी निवडणुकीला जिल्हा परिषदच्या या पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने जेव्हा मी उभं राहण्याचं ठरवलं, काम करत गेले आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणीला मानाचं पान, मानाचा सन्मान जर देण्याचं कोणी या बहिणीला काम केलं असेल तर ते नेतृत्व म्हणजे अजितदादा। अजितदादांचा एका राष्ट्रीय पक्षाचा AB फॉर्म माझ्यासारख्या अतिशय सामान्य कुटुंबातल्या मुलीला मेरिटमुळे मिळणं, सर्वांनी त्याला सहमती दाखवणं, ही माझ्यासाठी फार मोठी मोलाची गोष्ट। आज ज्यांना करून दाखवायचं होतं, ज्यांनी मला वाव दिला होता, ज्या नेतृत्वाने मला संधी दिली होती, ती संधीचं खरं तर सोनं करून दाखवण्याची वेळ आली होती आणि अशातच खरं तर अजितदादांचं अकाली जाणं झालेलं आहे। मनामध्ये खरं तर असंख्य विचार, आठवणी या जाग्या झालेल्या आहेत।
अजितदादांना अनेक वेळा जवळून काम करताना पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची एक वेगळी छबी एक लोकप्रतिनिधी म्हणून कशी असावी ही मनामध्ये साठवलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये हीच ऊर्जा घेऊन निवडणूक असेल, समाजकार्य असेल, याला मी आदर्श अजितदादांना म्हणून काम करण्याचा वसा आणि वारसा घेतलेला आहे. खरं तर सावित्री ही एक सावित्री तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये झगडत होती, संघर्ष करत होती आणि त्या सावित्रीला जसं सन्मान क्रांतिज्योती महात्मा फुले यांनी दिला, तसाच मला वाटतं आधुनिक युगातल्या सावित्रीला सन्मान आदरणीय अजितदादांसारख्या श्रेष्ठ पक्षाच्या नेतृत्वाने दिला. आणि म्हणून अजितदादांनी खरं तर माझ्यावर दाखवलेला हा विश्वास पुढच्या काळामध्ये अतिशय सक्षमपणे आणि ठामपणे खरा करून दाखवण्यासाठी मी खऱ्या अर्थाने कटिबद्ध असणार आहे. आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना अजितदादांचा, सावित्रीचा हा वसा कधीही कमी पडणार नाही, याच खरं तर मनोकामना अजितदादांना सर्वच मायमाऊलींच्या वतीने आदरणीय मनापासून एक लाडका भाऊ आज आम्ही गमावलेला आहे. मी सर्वच मायमाऊलींच्या वतीने नतमस्तक होते आणि आदरांजली वाहते आणि थांबते. ओम शांती. अमर रहे, अमर रहे अजीत दादा अमर रहे. अमर रहे, अमर रहे अजितदादा अमर रहे.